ही दृश्य आहेत हर्णाई पाचपंढरी या गावातील. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी बसलेल्या आणि कोळी बांधवांची मोठी वस्ती असलेल्या पाचपंढरी आणि हर्णाई गावावरती सध्या भीषण पाणी टंचाईचं संकट ओढावलंय. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला तळ गाठलेल्या विहिरी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असून गोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी धावपळ करावी लागतेय. बांतिवरे नळपाणी पुरवठा योजनेतून नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं गावकऱ्यांच्या अडचणीमध्ये मोठी भर पडली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तब्बल 15 दिवसांनी केवळ 4 हंडे पाणी मिळत असल्यानं दैनंदिन गरजा भागवणंही कठीण झालंय. पाणी टंचाईमुळे वयोवृद्ध, अपंग व्यक्ती आणि लहान मुलांचे सर्वाधिक हाल होत आहेत. पिण्याचं, स्वयंपाकाचं आणि सोबतच दैनंदिन वापराचं पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांना सध्या मोठी कसरत करावी लागतेय. मासेमारी व्यवसायासाठी ओळखल्या जाणाऱ्या या किनारी गावात आज पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य ठरतोय. 10-15 दिवसांनी एकदा पाणी येते प्यायला आम्हाला. गरीब माणसं कुठून पाणी घेणार प्यायला? पैसा नाही, खायला तर पाणी कुठून घ्यायचं प्यायला? तर त्याशी घेतो आम्ही प्यायला. काय करणं, गरज आहे पाण्याची आम्हाला. पाण्याशिवाय जीवन जगत नाही. पाणी असेल तर जीवन जगेल. राजा पाण्या बनवून भटकतो आम्ही सगळ्या इकडे. 4-4 हांडे मग इथे येतं, वाटून घेतो. 2-2 दिवस जातो त्यांना आजारी पडलं, पाणी पाणी येतो. काय करणं, गरीब माणसं कुठून एवढा पैसा आणणार पाण्यासाठी? आधी ते खायलाच नाही, पर्यंत पाण्याला पैसा घालवतात. नाही घालत पैसा नाही, पाण्याला म्हणून फिरता भटकता. पाण्यासाठी मुलांना घेऊन वन फिरता. टँकरने पाणी पुरवठा केला जात नाही का? नाही का, टँकरने पाणी पुरवठा करत ना आम्हाला कोण. 5 पंटला इथे गरजा आमची आली आहे. तिथे कोणच ना पाणी घेऊन येत. नळपाणी आहे ना तुमच्याकडे? नळ आमचे स्वतःच नाही, सरकारी बनायला भरता 4-4 हंडे. स्वतंत्र नाही घेतलं मी. नळाला पाणी येतं? 15 दिवसांनी, 10 दिवसांनी पाणी येतं. मग तुम्ही भागवता कसं? 4-4 हंडे कोण भागवत ना, आम्ही इथे येऊन भरता मग पिता पाणी. थोडं मुला. कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.